मजुरांच्या टंचाईमुळे शेतीत मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण होते। मात्र शेतीतल्या यांत्रिकीकरणामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागते। लहान शेतकऱ्यांना गुंतवणूक करणं शक्य नसल्याने मोठी अडचण होते। शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातील बांबोरी इथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारे यंत्र तयार केले। या यंत्रामुळे शेतकऱ्यांना पेरणी, फवारणी आणि रोटावेटर देखील करणं शक्य होणार आहे। जळगाव जिल्ह्यातील बांबोरी इथं श्रमसाधना संस्थेचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे। महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयोगी पडणारं पेरणी यंत्र तयार केलंय। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणूक करणं शक्य नसतं, त्यासाठी हे पेरणी यंत्र उपयोगी ठरणार आहे। मोठे शेतकरी असतात तर त्यांच्याकडे 10 एकर 15 एकर जमीन असते। मग ते मोठे मोठे ट्रॅक्टर्स घेतात, मोठा सामान घेतात। मग त्याच्यामुळे कसं होतं, ते त्यांच्या मोठी जी जमीन असते त्याची मशागत करू शकतात, जमीन नांगरू शकतात, जमिनीत बी पेरणी करू शकतात। त्या कमी जमिनीसाठी शेतकऱ्याकडे इतकं मोठं ट्रॅक्टर विकत घेणं किंवा मोठे मोठे यंत्र विकत घेणं ते त्याला शक्य नसतं। म्हणून आम्ही ते सोडून जर ज्याच्याकडे शेतीचं एकदम कमी आहे, 1 एकर आहे 2 एकर आहे, मग त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला यंत्र करता येईल। म्हणजे ते जर आम्ही केलं तर मग शेतकऱ्यांची आत्महत्या कमी होईल, त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, म्हणजे शेतकऱ्याला पीकही चांगलं मिळेल। या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करून एक छोटंसं एक यंत्र बनवलं आहे। विद्यार्थ्यांच्या टीमनं हे बहुउपयोगी यंत्र तयार केलंय। यंत्र तयार करण्यासाठी 1.5 महिन्यांचा कालावधी लागलाय। यंत्र तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधी शेतात जाऊन शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येतात हे समजावून घेतलं, त्यानंतर यंत्राची निर्मिती केली। हे यंत्र दीड महिन्याच्या कालावधीत बनवलंय। या यंत्राला आम्हाला IDC ने फंड दिलाय, म्हणजे या यंत्राला IDC ने पैसे पुरवलेत। 1 लाखापर्यंत त्यांनी फंड दिलाय, पण आम्ही त्यापैकी जो यंत्राला खर्च झाला आम्ही तो वापरलाय पूर्णपणे। तसेच हे यंत्र बनवण्यासाठी आम्ही 5 लोकांनी खूप परिश्रम केलेत। आणि या यंत्रावर आम्ही कसं एक जुनी सायकल असते आपल्या घरात, त्या जुन्या सायकलला आम्ही मॉडिफाय केलं आणि त्या जुन्या सायकललाच मग वापर करून आम्ही हे यंत्र तयार केलं आहे। तसेच एक इंजिन असतं, म्हणजे गाडीचं इंजिन होतं, ते गाडीचं इंजिनही आम्ही वापरलं आहे। म्हणजे हे पूर्ण जे यंत्र आहे ते जुन्यापासून आम्ही नवनिर्मिती केली आहे यंत्राची, आणि शेतकऱ्यालाही परवडेल आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीचा थोडाफार विचार आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। आम्ही शेतात तसं फील्ड व्हिजिट दिली होती, मग त्यामुळे आम्हाला अर्ध्या शेताच्या गोष्टी समजल्या की काय अडचणी असतात, शेतकऱ्याला कसं अडचणी येतात प्रोडक्टिव्हिटी करण्यासाठी, किंवा त्यांना जे शेतात अडचणी असतात तर मग त्या कशा ते त्यांना म्हणजे तोंड देऊ शकतात। तर मग त्यांच्यावर सर्वांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही एक छोटंसं यंत्र बनवलं आहे। हे यंत्र तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जुनी सायकल आणि त्याचे पार्ट्स, त्याचबरोबर जुन्या गाडीचं इंजिन आणि मोटार यांचा वापर केलाय। या यंत्राच्या सहाय्यानं शेतकरी शेतीची अनेक कामं करू शकतो। यंत्र आकारानं लहान असल्यानं कमी जागेतही शेतीची कामं करणं शक्य आहे। हे उपकरण बनवायचं मागचं आमचं कारण म्हणजे जे आपण बाजारात शेतकरी विकत घ्यायला जातो, आम्ही याच्यात 4 प्रोसेसेस जे आहे ते एकत्र केलेले आहेत। या प्रत्येक प्रोसेससाठी जर बाजारात आपण यंत्र घ्यायला गेले तर कमीत कमी प्रत्येकी एक यंत्र 15 ते 20 हजाराच्या रेंजमध्ये तुम्हाला भेटतं। पण आम्ही हे प्रोसेसेस एकाच मशीनमध्ये संघटित करून ठेवलेले आहेत आणि या मशीनची आमची जे किंमत आहे ते 30 हजारापर्यंत जाते फक्त। तर कमी पैशात शेतकऱ्याला एक चांगलं बहुउपयोगी यंत्र भेटतं आहे। यावर इथे पेस्टिसाइड स्प्रेइंग बॉक्स आणि सीडर बॉक्स दोन्ही माउंट करू शकतो, आणि हे पेरणीचं यंत्र आहे। या प्रकारे आपण यंत्र माउंट करू शकतो। हे इम्पेलर व्हील्स लावलेले आहेत, इथे बिया ठेवलेल्या असतात, जे काही मका वगैरे असतात हे इम्पेलर व्हील फिरल्यानंतर इथे एक बी पिक केली जाते आणि ती या होल थ्रू खाली पडते। आणि याला पाईप वगैरे लावलेला आहे आम्ही खाली, आणि एल बार लावलेले आहेत इथे खाली, इथे एल बार लावलेले असतात आणि ते जमिनीत पुरण्यासाठी त्याचं वजन पडलं पाहिजे म्हणून ते जमिनीत पुरले जातात। अशा प्रकारे पेरणी केली जाते। या यंत्राचा वापर केल्यानं मजुरीच्या खर्चात मोठी बचत होते। हे यंत्र तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना 80,000 रुपयांचा खर्च आलाय। अनेक स्पर्धांमध्ये हे यंत्र तयार केल्याबद्दल विद्यार्थ्यांना पारितोषिकही मिळाली आहेत। यंग इनोव्हेटर अवॉर्ड ही कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला। त्यात आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व राज्यपालांच्या हस्ते सत्कार केला या प्रोजेक्ट निमित्त। आणि दुसरा अजून डिपेक्सची स्पर्धा अशी असते की त्यात महाराष्ट्रातून 3,000 ते 4,000 प्रोजेक्ट्स येतात, म्हणजे भाग घेतात, आणि त्यात 250 प्रोजेक्ट एक्झिबिशनसाठी येतात। तिथं पण आम्हाला फर्स्ट प्राईज या यंत्रासाठी भेटलेलं आहे। महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना झालाय।
विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात बहुउपयोगी यंत्र तयार केल्यानं प्राध्यापकांना आनंद वाटतोय. वेगवेगळ्या लोकांनी त्याचं फार कौतुक केलं. त्याचबरोबर भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटची जी इनोव्हेटिव्ह अँड एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेंटर आमच्या महाविद्यालयामध्ये आहे, त्या महाविद्यालयाने त्या योजनेच्या अंतर्गत सर्व त्यांचा खर्च त्यांना फायनान्स दिलेला आहे. ही पण फार कौतुकाची बाब आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करून वेगवेगळ्या शेतांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्याकडनं सगळा फीडबॅक घेऊन की ही सगळी कामं शेतीमध्ये कशा प्रकारे होतात त्या सगळ्यांचा अभ्यास करून त्याच्यानुसार हे इक्विपमेंट त्यांनी तयार केलं आहे. मल्टीपर्पज़ एग्रीकल्चर इक्विपमेंट बनाया गया है जो गरीब किसान हैं, जो ट्रैक्टर नहीं खरीद सकते हैं, उनके लिए बहुत उपयोगी होगा कि वो सारे ऑपरेशन इस हमारी कृषक की मदद से कर सकते हैं. जैसे स्प्रे करना है, टिलिंग करना है या खुदाई करना है, तो उनको हर काम के लिए हमारा ये कृषक बहुत उपयोगी पड़ेगा. शेती करताना शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्यानं मोठी अडचण होते. अनेकदा मजूर न मिळाल्यानं शेतीची कामं खोळंबतात. मात्र आता विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या यंत्राचा व्यावसायिक वापर केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव.